महोत्सवी कार्यक्रमासाठी एकत्र आलो. सांगायला अभिमान वाटतो मला या गोष्टीचा की हा फक्त शाळेचा रौप्य महोत्सव नाहीये. हॅलो, शिक्षक म्हणून करिअर चालू केल्यानंतर आमच्या करिअरचा सुद्धा हा रौप्य महोत्सव. आयुष्यातली पहिली इंटरव्ह्यू जी आहे ती DS पाटील सरनी घेतली आणि ती चिंचवाडमध्ये घेतली. हॅलो, आयुष्यातली पहिली इंटरव्ह्यू जी आहे B.Ed झाल्यानंतरची पहिली इंटरव्ह्यू DS पाटील सरने घेतली आणि ती चिंचवाडमध्ये घेतली. 3 वर्षांच्या कालावधीमध्ये चिंचवाडनं जे मला दिलं ते आयुष्यात इतर कोणत्याही ठिकाणाहून नाही मिळालं. ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला अक्षरशः मातीचा गोळा होतो, ना आकार ना उकार, शून्य होतो. आणि त्या शून्याला घडवण्याचं काम जे आहे ते या चिंचवाडनं का महाराष्ट्र हे म्हणतो की शिरोळ तालुका हा सधन आहे. ते मला त्यावेळेला पटलं ज्या वेळेला मी स्वतः चिंचवाडमध्ये येऊन त्या सधनतेचा आधार घेतला आणि अनुभव घेतला. खरोखर मला कौतुक करावं वाटतं सुरेश पाटोळेचं, कारण शाळेमध्ये नापास झालो हे अभिमानानं सांगणारा पहिला विद्यार्थी मला भेटला. आणि तो अभिमानानं सांगताना कुठेही न कचरता त्यानं जे आज मत व्यक्त केलं, आपल्या सगळ्यांना अनुभवाच्या शिदोरीवरती जर ते घासून बघितलं तर लक्षात येईल की जीवनामध्ये अनुभव घेताना ते फक्त शिक्षणामधूनच नाही घेता येत. त्याच्यासाठी डोळे उघडे ठेवून आयुष्याला बघावं लागतं. आजूबाजूला काय घडतंय काय नाही घडत आहे हे बघावं लागतं. चिंचवडमधून 3 वर्षानंतर मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी माझ्या आयुष्यातली दुसरी इंटरव्ह्यू दिली चाटे शिक्षण समूहामध्ये. डॉक्टर भारत खराटे म्हणून चाटे शिक्षण समूहाचे जे संचालक आहेत त्यांनी आयुष्यामध्ये माझी दुसरी इंटरव्ह्यू घेतली. आणि सांगायला अभिमान वाटतो आजपर्यंत तिसरी इंटरव्ह्यू द्यायची वेळ माझ्यावरती आली नाही. याच्या अपोजिट मात्र मी आतापर्यंत हजारो इंटरव्ह्यू जे आहेत त्या इंटरव्ह्यू घेतल्या आणि माझ्यासारखेच काही शिक्षक जे आहेत ते शिक्षक घडवण्याचं काम केलं. अर्थात या सगळ्याचं बीज जे आहे, मूळ जे आहे ते मूळ चिंचवाडमध्ये. खंत मात्र एका गोष्टीची वाटते, चिंचवाडमध्ये असताना मी ती गोष्ट करू शकलो नाही. आज मी 16 लाखाच्या गाडीत फिरतोय. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, मी चिंचवाडमध्ये असताना मला एक सायकल घ्यायची होती. 22 इंची सायकल होती कांबळे सरांची. कांबळे सर मगाशी गेले, त्यांच्यासोबत बोलताना मी हा विषय नेहमी, त्यांच्या बाबांसोबत बोलताना सुद्धा हा माझा विषय नेहमी बोलण्यामध्ये येतो. 22 इंची सायकल मला त्यांची घ्यायची होती. सायकल घेण्याबद्दल मी कांबळे सरना बोललो. कांबळे सर म्हटले होते ठेवून घ्या, तुम्हाला पैसे वगैरे काहीच देऊ नका. पण मला ते पटत नव्हतं. त्याच्यासाठी ती सायकल 400 रुपयाला ठरवली होती. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं मला आजही. त्या 400 रुपयामधले 200 रुपये मी साठवू शकलो, राहिलेले 200 रुपये जे आहेत ते साठवू शकलो नाहीत. आणि ती सायकल घ्यायचं स्वप्न जे आहे ते स्वप्न माझं अधुरं राहिलं. त्या 22 इंची सायकलची आठवण ज्या ज्या वेळेला मला येते त्या त्या वेळेला शिक्षणावरती केलेली गुंतवणूक किती महत्वाची आहे आणि शिक्षणानं माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो हे कळून येतं. परवा मी 12th फेल नावाचा पिक्चर बघितला. संधी मिळाली तर आई बाबांसोबत किंवा मुलांसोबत तो पिक्चर कधी बघा. 12th फेल मध्ये जो नायक आहे मनोज कुमार शर्मा हा ऑफिसर आहे, IPS ऑफिसर आहे. 15 तास तो काम करतोय, 6 तास अभ्यास करतोय आणि 3 तास झोपतोय. हे ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना दाखवू ना त्यावेळेला शिक्षणाची खरी किंमत जी आहे ती किंमत कळते. राहिलाच प्रश्न स्पर्धेचा. स्पर्धा खरंच अवघड नसते हो. स्पर्धेकडे बघतानाचा आपला दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन अवघड असतो. मगाशी सुरेश पाटोळेनं छान सांगितलं की आम्ही या ठिकाणी गावामध्ये एक स्पर्धा ठेवणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मोठी मोठी बक्षिसं लावणार आहे वगैरे वगैरे वगैरे. चला आपण एक स्पर्धा खेळूया. अगदी 2 मिनिटांची स्पर्धा. पहिलीमध्ये असणारा विद्यार्थी आणि हायर अथॉरिटीच्या या ठिकाणच्या आहेत, हायेस्ट हुद्द्यावरती काम करणारी जी मुलं आहेत, माझी विद्यार्थी आहेत, या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. तयार सगळे? माझा विषय गणित आहे त्यामुळे गणिताशिवाय मी काही नाही विचारणार. आणि इतकं गणित सोपं विचारेन, इतकं सोपं विचारेन की खरंच त्या पहिलीच्या मुलाला त्या गणिताचं उत्तर जे आहे ते उत्तर तुमच्यापेक्षा लवकर सांगता येईल. बघूया तुमच्यापैकी किती जण त्या पहिलीच्या मुलापेक्षा चांगला विचार करू शकतात. म्हणजे स्पर्धा किती अवघड आहे, किती सोपी आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तयार सगळे? एक
साधी एसटी आहे, जी एसटी सुरुवातीला ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर शिवाय कुणीही नव्हतं. पुढच्या स्टेशनवरती ती एसटी जाऊन थांबली, तिथं एकूण 10 प्रवासी चढले. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती एसटी जाऊन थांबली, 5 प्रवासी उतरले आणि 15 प्रवासी चढले. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती एसटी जाऊन थांबली, 10 प्रवासी उतरले, चढलं कुणीच नाही. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती एसटी जाऊन थांबली, एकूण 20 प्रवासी चढले, उतरलं कुणीच नाही. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती एसटी जाऊन थांबली, 5 प्रवासी उतरले, चढलं कुणीच नाही. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती एसटी जाऊन थांबली, 15 प्रवासी चढले, उतरलं कुणीच नाही. त्याच्या पुढच्या स्टेशनवरती 10 प्रवासी चढले, त्याच्या पुढच्या स्टेशनवरती 20 प्रवासी उतरले, त्याच्या पुढच्या स्टेशनवरती 30 प्रवासी चढले आणि शेवटच्या स्टेशनवरती सगळे प्रवासी उतरून घरी गेले. एसटी किती ठिकाणी थांबली? हात वरती करा. येस. आणि आपल्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्यामधलं अंतर जे आहे, या अंतराला आपण स्पर्धा म्हणतो. आपल्यातले बहुतेक विद्यार्थी जे आहेत, जे आज यशस्वी म्हणून या ठिकाणी मिळवत आहेत, हे काही आपल्या शाळेतले पहिले विद्यार्थी नव्हते. या सगळ्यांचाच शाळेमध्ये पहिला क्रमांक होता असं नव्हतं. कदाचित पहिला क्रमांकवाला विद्यार्थी जो आहे तो थोडासा खाली असेल आणि खालचा विद्यार्थी वरच्या हुद्द्यावरती असेल. कारण एकमेव आहे, स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन बघितला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघितला. जीवनामध्ये जे जे शिकायला मिळालं ते शिकायला मिळालं, ते जे शिकायला मिळालं ते शिकण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते सगळे विद्यार्थी शिकले. आपला अजून एक गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आजी माझी विद्यार्थी एकत्र आहे म्हणून मी सांगतोय, बाकीचं कुणीच काही आतापर्यंत केलेलं नसेल तर ते आपणही करू शकत नाही अशी एक भावना आपल्यामध्ये तयार झालेली असते. आणि कुणीतरी केलं तर मग आपणही करू शकतो. इफ ही कॅन डू इट, आय कॅन डू इट. ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता तयार होते. साधं उदाहरण सांगेन मी तुम्हाला. 2010 ला साऊथ आफ्रिकेसोबत इंडियाची क्रिकेटची मॅच झाली, वन डे. आणि याच्यामध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय वन डे मधलं पहिलं द्विशतक ढळकावलं, डबल सेंचुरी. त्याच्या आधी ते कुणीही केलेलं नव्हतं. आश्चर्य वाटेल, आतापर्यंत साधारणपणे 10 डबल सेंचुरी झळकावल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये 3 डबल सेंचुरी एकट्या रोहित शर्मानं झळकावले. मग त्याच्या आधी ते का नाही झालं? त्याचं कारण एकमेव होतं, बाकीच्या कुणालाच असं वाटत नव्हतं की डबल सेंचुरी करता येते. बाकीच्या सगळ्यांना असं वाटत होतं की डबल सेंचुरी ही अशक्य गोष्ट आहे आणि त्यामुळे ते शक्य नाही. पण सचिन तेंडुलकरनं ज्या वेळेला ही गोष्ट करून दाखवली त्यावेळेला बाकीच्यांच्या लक्षात आलं, इफ ही कॅन डू इट, आय कॅन डू इट. आणि मग त्यांनी स्वतः प्रयत्न केले. माउंट एव्हरेस्ट 8600 मीटर त्याची उंची आहे, 28,000 फूट. 1953 मध्ये एडविन हिलरी नावाच्या माणसानं ते शिखर जे आहे ते शिखर पहिल्यांदा सर केलं. त्याच्या आधी ते कुणीच सर केलं नव्हतं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, आतापर्यंतच्या कालावधीमध्ये 6,500 माणसांनी ते शिखर पूर्ण केलंय आणि त्याच्यामध्ये काही माणसं अशी आहेत की जी पायानं अपंग आहेत. मग त्याच्या आधी ते का नाही शक्य झालं? कारण एकमेव होतं, कुणीतरी करून दाखवल्याशिवाय आपल्याला करता येतं ही भावना आपल्याला स्पर्श करत नाही. आज या ठिकाणी जे आजी विद्यार्थी आहेत, अजून जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याच्या उंबरठ्यावरती आहेत, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आज माजी विद्यार्थी जे तुमच्या समोर उपस्थित आहेत, यापैकी काही जण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतायत, काही जण इंजिनियर आहेत, काही जण डॉक्टर्स आहेत, काही राजकारणांमध्ये सक्सेस झालेले आहेत, काही अजून शेतीसारख्या क्षेत्रामध्ये सक्सेस झालेले आहेत. मग ही लोक करू शकत असतील तर आपणही ते निश्चितपणानं करू शकतो. याची खुणगाच जर आपण बांधली तर निश्चितपणानं आपला उज्ज्वल भवितव्य जे आहे ते घडवायला दुसऱ्या कोणी यायची गरज नाही. ते निश्चितपणानं आपण सगळेजण घडवू शकतो. आपण खूप दिवसानं या ठिकाणी एकत्र भेटल्यानंतर खूप आनंद झाला आणि या आनंदामध्ये अगदी टेलिफोन भवन मध्ये आपली पहिल्यांदा शाळा भरत होती. तिथून आपण काही दिवस मुनिनिवास मध्ये होतो. तिथून आपण इकडे आलो. हाळावरती एक वर्ग आपण चालू केलेला होता. हा सगळा प्रवास जो आहे, हा सगळा प्रवास मी ज्या वेळेला अनुभवला त्यावेळेला पहिल्या 2 ते 3 बॅचचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या सोबत मी जास्त राहिला असल्यामुळं मला आठवतं की या बिल्डिंगचा पाया खणताना सुद्धा आम्ही या ठिकाणी होतो. या बिल्डिंगचा पाया खणताना खाली दगड लागत नव्हते म्हणून पाईल्स मारले होते आणि ते पाईल्स मॅन्युअल मारले होते. त्यावेळेला मशिनरी वगैरे काही उपलब्ध नव्हतं.
ते आडवा एक रॉड टाकायचा आणि तो माणसाने फिरवायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या होत्या. विटा चढवताना मुलांची रांग लावली होती आणि त्या रांगेंवरून त्या विटा ज्या आहेत त्या वरच्यापर्यंत चढवल्या होत्या. वाळूचा ट्रक ज्या वेळेला इथे टाकला होता त्यावेळेला त्या वाळूच्या ट्रकची संध्याकाळी कुणी नेऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्या वाळूमध्ये 2 दिवस आम्ही झोपलो होतो. बरेचसे विद्यार्थी वगैरे आम्ही या ठिकाणी होतो. या सगळ्या आठवणी बघितल्यानंतर खरंच या शाळेचा अभिमान या गोष्टींसाठी वाटतो. कारण या शाळेमध्ये जे शिकलो, तुम्हा लोकांकडून जे शिकायला मिळालं, चिंचवाड गावाकडून जे शिकायला मिळालं, मी गावातल्या पर्टिक्युलर माणसांची किंवा यांची नावं नाही घेणार, कारण अगदी गावाच्या या टोकापासून त्या टोकांपर्यंत प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरापर्यंतची ओळख जी आहे ती ओळख आमची झाली होती. 7:30ला शाळा चालू झाली की 7:45ला जे विद्यार्थी आले नाहीत त्यांच्या घरातनं त्यांना उचलून आणायचं काम आम्ही केलं होतं. इथपर्यंतची जवळीक जी आहे ती जवळीक होती, त्यामुळे ती जवळीक अशी तुटेल असं वाटत नाही. इथून पुढच्या कालखंडांमध्येही ही जवळीक अशीच आपली टिकू द्या. वेळोवेळी या पद्धतीनं आपण भेटत जाऊयात. भेटल्यानंतर एकमेकांना एनर्जी देणं, एकमेकांना काही चांगल्या गोष्टी सांगणं, एकमेकांना आधार देणं आणि आपलंच नाही तर आपल्या मुलांचं, पुढच्या पिढीचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी काही महत्वाची कामं जी आपल्याला करायची आहेत ती कामं करणं. आज शाळेला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यामध्ये आपण काही हातभार लावतोय का? हातभार लावू शकतोय का? हातभार लावू शकतो याचा अर्थ असा नाही की आपण फक्त ते पैशाच्या रूपातच करू शकतो. 2 शब्द सुद्धा खूप महत्वाचे असतात. अशा पद्धतीने जर आपण इथून पुढचं काम केलं तर माझी खात्री आहे हा रौप्य महोत्सवी सोहळा जो आहे तो पुन्हा पुन्हा साजरा करायला निश्चितपणानं आपण सगळेजण एकत्र राहू, एकत्र येऊ आणि हा सोहळा याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने साजरा करू. आपण या ठिकाणी सगळेजण आलात, आम्हा सगळ्या आजी माजी शिक्षकांना बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याच्याबद्दल मी खरंच आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.